श्रीदाचा आम्ही जावळ करायला गेलो आणि ते बघून आम्हाला भरपूर मोठा धक्का बसला. तो काय बसला ते पुढे सांगते. त्याआधी खूप दिवसापासून श्रीदाचा जावळ करायचा आमच्या डोक्यामध्ये विचार चालू होता आणि त्याआधी श्रीदाच्या मामानी श्रीदाचं 2 बट कट करून तिचं जावळ सेरेमनी आम्ही सेलिब्रेट केला होता. म्हणून आता पूर्णच टक्कल करायचं. तर ह्यासाठी आम्ही श्रीदाला सलूनमध्ये घेऊन गेलो होतो आणि तिचे जेव्हा केस कट केले तेव्हा आम्हाला मोठा धक्काच बसला. कारण का श्रीदा खूप दिवसापासून केसामध्ये हात घालून तिला इचिंग व्हायची, त्यामुळे ती खाजवत होती. पण या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष केलं आणि म्हटलं काही असेल छोटं-मोठं त्यामुळे ती खाजवत असेल. पण त्यानंतर जेव्हा सलूनमध्ये जे केस कट करण्यात आले तेव्हा आम्हाला कळलं की श्रीदाचं डोकं पूर्णपणे घामोळ्यांनी भरलेलं होतं. त्यावेळेला फक्त आम्ही ट्रिमर मारण्याचा डिसिजन घेतला आणि तुमच्याही बाळाचं तुम्हाला जर का जावळ करायचं असेल तर बाळाच्या डोक्यात पूर्णपणे बघायला पाहिजे. बाळाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे. कारण का अशा वेळेला जर का मी रेझर फिरवला असता तर श्रीदाला भरपूर साऱ्या जखमा व्हायचे चान्सेस होते. आता त्या वेळेला आम्ही योग्य तो डिसिजन घेतला म्हणून बरं. आता तुमच्या बाळाचं जावळ तुम्ही कशाप्रकारे काढलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला फॉलो करा.